शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये जवळपास 20 ते 25% उत्पादनामध्ये वाढ होते। नमस्कार, मी पद्माकर कुंदे, विषय विशेषज्ञ पीक संरक्षण, कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार। आज आपण मधुमक्षिका पालन या विषयाची माहिती घेणार आहोत। मधुमक्षिका पालन हा विषय शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण कुठल्याही पिकाचं उत्पादन म्हटलं तर ते परागीभवनावर अवलंबून आहे आणि निसर्गामध्ये परागीभवनाचं जास्तीत जास्त काम मधमाशी हा कीटक करत असतो। आजकाल मधुमक्षिकांची संख्या कमी झाल्यामुळं बऱ्याच वेलवर्गीय पिकांमध्ये आणि इतर पिकांमध्ये उत्पादनामध्ये घट येते आहे। तर परागीभवनासाठी किंवा मध कलेक्शन करण्यासाठी हा विषय अत्यंत उपयुक्त आहे। मधमाशी पालनामध्ये 3 प्रकारच्या मधमाशा आपल्याला मधपेटीमध्ये पाळता येतात। ही जी पांढरी पेटी आहे हिच्यामध्ये मेलिफेरा नावाची माशी असते। मेलिफेराचं मध उत्पादन अत्यंत चांगलं आहे। वर्षाकाठी 25 ते 30 किलो मध आपण या मेलिफेरा जातीच्या मधमाशीपासून काढू शकतो। पलीकडची जी पेटी ठेवलेली आहे ती सातेरी माशीची आहे आणि सातेरी ही आपली भारतीय माशी असून थोडीशी कमीत कमी उत्पादन त्या मधाचं तुलनेने मेलिफेरापेक्षा कमी उत्पादन या मधपेटीपासून आपल्याला मिळत असतं। परंतु सातेरी माशी परागीभवनासाठी अत्यंत उपयुक्त आहे। त्यासोबत एक छोटीशी पेटी आहे, ट्रायगोना नावाची मधमाशी आहे। आपलं अत्यंत छोट्या आकाराची आहे आणि याच्यापासून मधाचं कलेक्शन कमीत कमी होतं। परंतु ज्या पिकाला छोट्या आकाराची फुलं लागतात तर त्या छोट्या आकाराच्या फुलांचं परागीभवनासाठी ही माशी अत्यंत उपयुक्त आहे। तर अशा ह्या 3 प्रकारच्या मधमाशा आपल्याला मधपेटीमध्ये पाळता येतात। हे सोडून निसर्गामध्ये आपल्या सर्वांना माहिती आगे माशी नावाची एक माशी आहे, परंतु ती मधपेटीमध्ये पाळता येत नाही आणि काही ठिकाणी छोटे छोटे मधपोळे असतात तर त्याला फुलोरी माशी म्हणतात, तर ती आपल्याला मधपेटीमध्ये पाळता येत नाही। परंतु या 3 मधमाशीद्वारे आपण पेटीमध्ये परागीभवन करण्यासाठी वेगवेगळ्या पिकांमध्ये या माशा आपण ठेवू शकतो। आपल्या शेतकरी बांधवांसाठी अनेक पिकांमध्ये जर वेलवर्गीय पिकं किंवा इतर पिकं जर लावली तर त्याचा परागीभवनासाठी आपण मधपेट्या निश्चितपणे आपण आपल्या शेतामध्ये ठेवू शकतो। काही जिल्ह्यांमध्ये विशिष्ट प्रकारची पिकं घेतली जातात, जसं नंदुरबारमध्ये अजवाईन नावाचं पीक आहे। तर त्या अजवाईनच्या परागीभवनासाठी जर आपण मेलिफेराच्या मधपेट्या ठेवल्या तर परागीभवन आणि मध कलेक्शन असे दोन्ही विषय अत्यंत चांगल्या रीतीने होत असतात। कृषी विज्ञान केंद्रामार्फत मागील 5-6 वर्षापासून आपण वेगवेगळ्या मधपाळांना नंदुरबारमध्ये आमंत्रण देतो आणि त्यांच्या मधपेट्या अजवाईनच्या पिकावर ठेवतो। तिथं पेट्या ठेवल्यानंतर शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये जवळपास 20 ते 25% उत्पादनामध्ये वाढ होते आणि म्हणजे जर अजवाईनच्या फुलांवरच मधपेट्या ठेवल्या तर अजवाईनचं मधाचं कलेक्शन होतं, ज्याला मार्केटमध्ये बाजारपेठेमध्ये अत्यंत चांगली किंमत आहे, कारण श्वसनासंबंधित विकारासाठी हे मध अत्यंत गुणकारी असं समजलं जातं। तर असा हा वैशिष्ट्यपूर्ण व्यवसाय आहे, ज्याद्वारे ग्रामीण युवकांना चांगला रोजगारही मिळू शकतो आणि शेतकरी बांधवांना परागीभवनाद्वारे पिकाच्या उत्पादनात वाढ मिळू शकते।